शीनाची मर्डर मिस्ट्री या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये नवनवीन धागेदोरे पुढे येत आहेत। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा मुलगा मिखाईल बोरानं पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे। शीना ही इंद्राणीची मुलगी असल्याचं 2007 साली पीटर मुखर्जींना पत्राद्वारे कळवल्याचा दावा मिखाईलनं केलाय। तसंच पीटर दोघा भावंडांना भेटल्याचंही त्यानं सांगितलंय। तसंच 2007 पासून शीनाच्या शिक्षणाचा खर्चही पीटर करत असल्याचं मिखाईलनं पोलिसांना सांगितलंय। मिखाईलची पोलिसांनी गुवाहाटीला जाऊन चौकशी केली, त्यामुळे पीटर मुखर्जी खोटं बोलतायत का असा सवाल मात्र निर्माण झालाय। कारण पीटर यांनी आपल्याला शीना ही इंद्राणीची मुलगी होती हे माहीत नसल्याचा दावा याआधी केलेला आहे। शीना हत्याकांड प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। या हत्येचं आणखी एक गूढ समोर आलंय। अजून या वृत्ताची पुष्टी झालेली नाही। मात्र शीना बोराला जन्म दिला त्यावेळी इंद्राणी केवळ 16 वर्षांची होती। विशेष म्हणजे 21 वर्षांची असताना इंद्राणीचं लग्न झालं। त्यामुळे शीना नेमकी कुणाची मुलगी आहे असा सवाल आता उपस्थित झालाय। हाय प्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात नवनवीन सत्य समोर येत आहेत। प्रत्येक गोष्ट धक्कादायक अशीच आहे। या सर्व प्रकरणात इंद्राणी मुखर्जीशी संबंधित जेवढी रहस्य उलगडण्याचे प्रयत्न होत आहेत तेवढं हे प्रकरण गुंतागुंतीचं बनत चाललंय। शीना कधी इंद्राणीची बहीण होते तर कधी मुलगी म्हणून समोर येते। आता तिसऱ्या नात्याचा धागा समोर येण्याची शक्यता आहे। इंद्राणी मुखर्जीचं वय आता 42 वर्ष आहे। 2012 मध्ये शीनाची हत्या केली त्यावेळी इंद्राणीचं वय 39 वर्ष होतं। आता पाहूयात नातं आणि वयाच्या जाळ्यात सर्वात मोठा गुंता कुठे आहे तो। हत्या झाली त्यावेळी शीना 24 वर्षाची आणि इंद्राणी 39 वर्षांची। दोघींमध्ये 15 वर्षांचं अंतर होतं। त्यामुळे इंद्राणीनं शीनाला वयाच्या 15व्या वर्षी जन्म दिला का हा आता तपासाचा खरा मुद्दा आहे। शीना आपली बहीण असल्याचंच इंद्राणी जगाला सांगत सुटली होती। फर्स्ट टाइम वी मेट शी हॅड अ डॉटर विथ पीटर मुखर्जी। Everyone knows that. So in front of her also she didn't want to say that me and Sheena is her daughter and son. 24 एप्रिल 2012 याच दिवशी शीनाची हत्या झाली होती। मात्र यापूर्वी शीनाचा राजीनामा पाठवण्यात आला होता। म्हणजे हत्या आणि राजीनामा एकाच दिवशी। इंद्राणीला शीनाचा ईमेल पासवर्ड माहित होता आणि त्यातूनच इंद्राणीने राजीनाम्याचा मेल कंपनीला पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे। या हत्येमागे आणखीन एक हेतू असल्याचं पुढे येत आहे आणि तो म्हणजे मालमत्तेचा। इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जीनं मीडिया कंपनीत घोटाळा करून बेनामी संपत्ती जमवून शीनाच्या नावावर गुंतवणूक केल्याची चर्चा आहे। इंद्राणीनं शीनाला जे पैसे दिले होते ते परत करण्यास शीनानं नकार दिल्यामुळेच इंद्राणीनं तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला असेल। या असल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना पोलीस सामोरं जातील तेव्हा आणखीन दुसरं सत्य समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अंकुर त्यागीसह राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई। शीनाच्या या मर्डर मिस्ट्री विषयी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि याच विषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत प्रायव्हेट डिटेक्टिव्ह रजनी पंडित। आपण त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे देखील आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांचंही स्वागत करूया। या दोन्ही मान्यवरांचं स्वागत केल्यानंतर आपण आता चर्चेला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी जाते प्रायव्हेट डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांच्याकडे। रजनीजी, या मर्डर मिस्ट्रीत रोज नवनवे खुलासे होत आहेत आणि अगदी चक्रावून टाकणाऱ्या सगळ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत। पण एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? इथे प्रत्येक जण म्हणतं की पैशासाठी हे सगळं घडलेलं असेल, पण मला कुठेतरी असा संशय आहे की या मुलीचे अलीकडे काय झाले माहिती का, आईचे आणि मुलीचे संबंध कशा पद्धतीचे असतील सांगता येत नाही आणि या मुलीमध्ये जर ते गुंतले असतील तर तो तिला कुठेतरी आपल्या मार्गातला काटा ती वाटत असेल आणि म्हणून सुद्धा तिची हत्या झाली असेल। नक्की शीना ही आपल्यामध्ये काटा ठरत होती अशी इंद्राणीने काहीशी कबुली सुद्धा दिलेली आहे, पण ती कुठल्या प्रकारची ते ती सांगत नाही। तिने दाखवले की त्या ह्यांच्या मुलाशी तिचे प्रेमसंबंध होते हे लक्षात आल्यामुळे, पण ते मला वाटतं चुकीचं असावं। कदाचित ज्यांना आपण वडील मानतोय त्या वडिलांचे आणि ह्यांचे काहीतरी म्हणजे मेव्हणा आणि तिच्या दृष्टीने तो मेव्हणा आणि त्यांचे सालीचे काहीतरी संबंध आहेत हे तिच्या कुठेतरी लक्षात आलं असणार आणि म्हणून ही हत्या झालेली असणार। आणि मला असं वाटतं जिचा जो पहिला पती अकस्मात हजर झालेला आहे तर हे नातेसंबंध पूर्वीपासून असतील। पैसा, प्रसिद्धी आणि ह्याच्यामागे अनेक काही हेतू असतील की ज्याच्यामुळे तिने मुखर्जींना आपलंसं केलेलं आहे आणि त्यांच्याशी संबंध ठेवलेले आहे पहिल्या पतीशी।
तर एवढ्या मोठ्या पदाच्या माणसांनी कुठल्याही व्यक्तीशी लग्न करताना किंवा मैत्री करताना तिचे बारकावे शोधून घेणं गरजेचं असतं. नक्की डॉक्टर का केले नाहीत हे काही कल्पना नाही. की डॉक्टर राजेंद्र, मी तुमच्याकडे येते आहे. या जसं मी आधी म्हटलं की यात खूप नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात, पण त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं तर खूप अजब असे नातेसंबंध पाहायला मिळतात. मानवी इच्छा आकांक्षांची अगदी खूप सरमिसळ पाहायला मिळते आहे. तुम्ही काय सांगाल, या घटनेचं विश्लेषण कसं कराल? आता रेणीताई म्हणाले त्याप्रमाणे खूप गुंतागुंतीचे नातेसंबंध आहेत आणि गुंतागुंतीचं हे सगळं प्रकरण होतं आणि प्रत्येक क्षणी नवीन नवीन गुंतागुंत त्यात समोर येते. मला असं वाटतं की सगळ्या ज्या घटना घडत असतात, अशा प्रकारच्या ज्या घटना घडत असतात, त्याच्यामुळे ते संबंध असतात, पण ते संबंध निर्माण करणारी जी व्यक्तिमत्व असतं ते आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. व्यक्तिमत्व अशा अर्थाने की कशा प्रकारची त्यांची जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन फक्त या नातेसंबंधात दिसतोच असं नाही, तर जनरलच त्यांचं वागणं कसं असतं किंवा त्यांनी कशा प्रकारे आपल्या भोवती माणसं जमा केलेली आहेत की त्या माणसांची पारख कशी करतात, ते माणसाला किती वापरतात आणि दूर फेकतात, आणि हे सगळं करत असताना त्यांचं मन किती अत्यंत अनबॉदरिंग, म्हणजे त्याची अजिबात त्यांच्या मनामध्ये कसली क्षिती बाळगत नाही. ते आम्ही सायकॉलॉजीमध्ये अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व असतं की ज्यांना आपण एखादं मर्डर केला किंवा एखादं भयंकर कृत्य केल्यानंतर स्वतः शांतपणे आपलं जीवन जसं काही घडलंच नाही असं दाखवू शकतात. याचे दोन असू शकतात. एक म्हणजे ते मास्क घालतात की असं जणू काही घडलेलंच नाही, कम्प्लिटली डिनाय करतात आणि माझं तर सगळं निभावूनच देणार आहे असं त्याने एक खोटा कॉन्फिडन्स असू शकतो. दुसरी अशी गोष्ट अशी असते की सर्वसामान्य माणसाला आम्हाला अरे आपण तर साध्या परीक्षेला की आपण न केलेल्या गुन्ह्याबद्दल स्वतःला अपराधी ठरवत असतो की मी काहीतरी लहानपणी केलं, कोणाला तरी काही केलं असेल, अपराधगंड घेऊन आपण जगत असतो आणि या व्यक्तींच्या मनामध्ये अपराधगंडाला जागाच नसते, कोणत्याही प्रकारची चिंतेला जागा नसते, म्हणजे कोणताही रिमोर्स नसतो. सायकोलॉजिकल भाषेमध्ये कोणत्याही प्रकारचा रिमोर्स नसतो, कसली क्षिती बाळगत नाहीत आणि कोणत्याही बाबतीत कोणत्याही गोष्टीची चिंता भीती अशी वाटत नाही त्यांना. आपण करत असतो ते पूर्णपणे आपल्या गरजेप्रमाणे आपण वागत असतो आणि असंच वागणं योग्य आहे असं वाटतं. आपण वागतो ते चूक का बरोबर याचा स्वतः मागे वळून विचार करू शकत नाहीत. अशी जी व्यक्तिमत्व असतात त्यांना आम्ही अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर ASPD असं म्हणतो की ज्यांच्याकडनं अशा घटना घडत असतात. नक्की याविषयी आणखीन काही बोलायचं आहे, मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास, हा एक पाऊल पुढे. शीनाची मर्डर मिस्ट्री याविषयी आपण अधिक चर्चा करत आहोत. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह रजनी पंडित आणि डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत आपल्याबरोबर. रजनीजी, तपासाच्या दृष्टीनं या सगळ्यामध्ये महत्वाची व्यक्ती कोण वाटते आहे? कारण 3 वर्षांपूर्वी ही घटना घडलेली आहे आणि अलीकडेच पोलिसांना काही महिन्यांपूर्वी टीप मिळाली या सगळ्या गुन्ह्याची आणि हे सगळं उलगडत गेलं. तर या सगळ्या तपासाचा जो प्रवास पाहतो आहोत त्या प्रवासाविषयी काय वाटतं आणि यात महत्वाची व्यक्ती कोण वाटते आहे? मला तरी असं वाटतं ह्याच्यामध्ये की कोणीतरी माणूस दुखावला गेला. हे सगळं पैशामुळे घडलेलं आहे. प्रत्येकाला ह्याच्यात पैसे मिळालेले आहेत आणि त्यामुळे तो गुन्हा लपवला गेलेला आहे आणि अचानक कोणीतरी त्याच्यात दुखावला गेलाय किंवा त्याचा पैशाचा लोभ वाढला असेल म्हणून त्यातल्याच एकाने टीप दिली असणार ज्या ड्रायव्हर बद्दल आणि तो शस्त्रास्त्र हे विकत असताना त्याला पकडला गेला आणि मग त्या खुनाला वाचा फुटली. पण ह्याच्या मागे बऱ्याच लोकांचा हात आहे. कारण कुठेतरी रायगड जिल्ह्यात ही घटना घडल्यानंतर तिकडच्या पोलिसांनी काय केलं, तिकडचे रिपोर्ट काय आले, इकडच्या पोलिसांनी इन्फॉर्म केलं का, कोण बेपत्ता झालंय का, कोणाच्याबद्दल काही माहिती आली का, किंवा तिथे जी जॉब करत होती तिथे अचानक तिने रिझाईन का दिलं, तिच्या बरोबरचं जे सर्कल होतं त्यांनी शोध घेण्याचा का प्रयत्न केला नाही, तिचा जो बॉयफ्रेंड म्हटलं जाते यांचं नातं काही नाहीये, लोकांना दाखवायला सावत्र बहीण भावंड पण कुठल्याच पद्धतीने नातं येत नाहीये. तर तिथे त्या दोघांचं जर प्रेम होत असेल तर हिच्या प्रॉपर्टीतलं जाऊन जाऊन किती हिस्सा जाणार होता, म्हणजे तेही कुठे प्रश्न येत नाहीये. कारण माणूस शेवटी पैसा बरोबर घेऊन जात नाहीये. पण कुठेतरी काहीतरी तिची अशी भावना दुखावली गेली असेल किंवा मनातली भीती असेल की आपल्यापासून ही व्यक्ती म्हणजे जी मुखर्जी जी आहेत हे दुरावले जाऊ नये आणि सगळी सत्ता पैसा आपल्या हातात यावा आणि म्हणून तिने मुलीच्या हत्येचे टोकाचं पाऊल असं उचललेलं असावं. त्यामुळे इंद्राणीमुळे हे सगळं घडलेलं आहे आणि म्हणूनच इंद्राणीविषयी अधिकाधिक असं रहस्य जाणवत आहे. डॉक्टर बर्वे, मला तुम्हाला विचारायचं, इंद्राणी ही जी व्यक्ती इथे केंद्रस्थानी आहे, जी मर्डरर म्हणून आहे, सध्या आरोपी म्हणून आहे, तिच्याविषयी खूप असं रहस्य जाणवत आहे. या व्यक्तिमत्वाविषयी काय वाटतंय हे सगळं ऐकल्यावर? 2-3 इश्यूज आपल्या लक्षात येतात. एक म्हणजे ज्या प्रकारे या घटना घडलेल्या आहेत
त्यावेळेला मर्डर म्हणजे खून करणाऱ्या स्त्रीची मानसिक स्थिती काय होती. म्हणजे मला असं वाटतं की कोणत्या मानसिक स्थितीमध्ये तिने ही घडलं, काही तिची मानसिक स्थिती त्या क्षणाची होती की कायम त्याच मानसिक स्थितीमध्ये ती असते, हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट अजिबात नाही, परंतु अशी कदाचित काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अचानक असे क्षण येतात की जेव्हा अत्यंत बेदरकारपणा येतो आणि काही क्षण असे येतात की अत्यंत भेदरटपणा येतो. म्हणजे अशा प्रकारची स्विंग ऑफ पर्सनॅलिटीमध्ये काही स्विंग्स असतात, तसे या व्यक्तीमध्ये आहेत का असं आपल्याला हे कळलं पाहिजे. म्हणजे हे रहस्य उलगडलं पाहिजे. याचं महत्व असं आहे की दुसऱ्या एखाद्या मानसिक स्थितीमध्ये सगळी व्यक्ती आपलं सांगून पण टाकू शकते, हे महत्वाचं आहे. तिसरा एक जनरल मुद्दा महत्वाचा येतो तो असा की ज्याला मगाशी मी ज्याला की अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हटलं, की ज्याच्यामध्ये आपण करत असलेल्या गोष्टीची कसला रिमोर्स नसली, कसली चिंता नसते या व्यक्तीला. तशीच आणखीन पण कधी कधी कॉम्बिनेशन असतं, दोन वेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व एकत्र असतात, त्याला मी नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी म्हणतो. म्हणजे सगळं जग हे सेल्फ सेंट्रिक, म्हणजे माझ्या भोवतीच सगळं जग फिरत आहे आणि माझ्या इच्छेप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. मला जे योग्य वाटतं तेच योग्य असतं, तुम्हाला योग्य वाटत असतं ते संपूर्ण चुकीचं असतं. म्हणजे माझ्या विचारापेक्षा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचा जस्टिफाय द मीन्स असं करून ह्या गोष्टी केलेल्या असतात. नंतर स्वार्थीपणा, लोभीपणा ह्या तर गोष्टी आपल्याला सर्वसामान्य माणसामध्ये आढळतात. त्याचं फक्त जास्त क्वांटिटी अशा लोकांच्या मध्ये असते, त्यामुळे अशी भयानक गोष्टी घडत असतात. पण प्रत्यक्ष आपल्या मुलीचा खून करणं आणि त्याच्याकरता अजिबात कसला रिमोर्स न बाळगणं, म्हणजे मला ही एक भयंकर घटना वाटते. आणि परत त्याचं पण असं आहे की ती अगदी 16-17 वर्षाची असताना तिला जर ही मुलगी झाली असेल तर 39ला, म्हणजे ती सुद्धा खूप तरुणच आहे अजून. मी तिलाही पुढचं आपलं आयुष्य आहे, तिलाही माझं प्लॅन करायचं आहे. आणि मुलगी 24 वर्षाची, म्हणजे एक प्रकारची आई आणि मुलीमध्ये एक प्रकारची ईर्ष्या, एक प्रकारची जेलसी असं आपल्याला असू शकेल असं मला वाटतं. आणि मला त्या ईर्ष्या आणि जेलसीच्या नादामध्ये मी त्या व्यक्तीने तो खून केला असेल असं ऐकून वाटतं. नक्की नक्की आपण आणखीन याविषयी बोलणार आहोत, मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. शीनाची मर्डर मिस्ट्री यामध्ये आपण चर्चा करत आहोत. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह रजनी पंडित आणि मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. मी पुन्हा एकदा डिटेक्टिव्ह रजनीजींकडे जाते. रजनीजी, मिखाईल बोरा हा जो इंद्राणीचा मुलगा आहे त्याची भूमिका यामध्ये महत्वाची वाटते का? कारण त्याने आतापर्यंत बऱ्याच काही गोष्टी रिव्हील केलेल्या आहेत. मला तरी कुठेतरी संशय येतोय की ह्याचा सुद्धा त्याच्यामागे काहीतरी उद्दिष्ट असणार, जे आता सफल होत नाहीये म्हणून तो बोलता झालेला आहे. कारण त्याच्याशिवाय हे शक्यच नाहीये. कारण इतके दिवस तो गप्प का बसला? आपल्या बहिणीची हत्या झालीये ह्याची जाणीव झालेली असताना 3 वर्ष तो चुप्प का राहिला? ही पण महत्वाचीच बाब आहे ना. आणि आत्ताच सगळ्या गोष्टी उघडकीस आल्यानंतर तो बोलायला लागलाय. कदाचित त्याला भीती असेल की पुढे ह्या हत्येत माझंही कुठे नाव गोवलं जाईल, म्हणून कदाचित तो माफीचा साक्षीदार व्हावं म्हणून काही सांगत असेल. त्यामुळे हे जे सगळं आता एवढं नक्की खरं म्हणजे खरोखरच खूप गूढ आहे, रहस्य आहे यामध्ये. आणि एक नवनवे खुलासे होताना दिसतात. डॉक्टर आता कोणी म्हणते ती प्रेग्नंट होती, असंही काही कारण असू शकेल ज्यामुळे हिला मूल नव्हतं दुसरं ह्या नवऱ्यापासून, त्यामुळे तो कुठेतरी तिला भीती असेल की त्याचं मूल हिच्या पोटात वाढतंय आणि कदाचित हीच त्याची पत्नी म्हणून राहू शकते. त्यामुळे आता बघू पुढे काय काय घडतंय. नक्की डॉक्टर राजेंद्र तुमच्याकडे येते. या प्रकारच्या घटना जेव्हा पाहिल्यात, मुळात जेव्हा ही बातमीच जेव्हा पुढे आली की एका आईनं आपल्या मुलीला ठार केलेलं आहे, तेव्हाच खरं म्हणजे हे धक्कादायक होतं, शॉकिंग होतं समाजासाठी. समाजावर याचा काही विपरीत परिणाम होतोय का? मला खरं त्याचीच धास्ती खूप वाटते. कारण यातनं काहीतरी म्हणजे पोलीस मार्ग काढतील किंवा खुनी सापडेल, सगळं होईल. परंतु या निमित्ताने जे समाजामध्ये त्याची हेडलाईन्स आहे, टीव्हीवरती त्याची इतके मोठ्या प्रमाणामध्ये त्याची प्रसिद्धी आहे, लोकांच्यापर्यंत पोहोचतंय आणि नकळत एक मेसेज आपल्या समाजामध्ये निर्माण होतोय, ज्याच्याविषयी आपण नेहमी म्हणत असतो की चंगळवाद आहे. चंगळवाद ही याच्या मागे एक महत्वाचा थ्रेड आहे, जो सामाजिक थ्रेड आहे. परंतु या सगळ्यामध्ये एक प्रचंड प्रकारचा डिस्ट्रेस जो फॅमिलीमध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे संवाद तुटणं आणि एकमेकांच्या हेतूविषयी संशय निर्माण होणं, जी अत्यंत जवळची मानलेली नाती आहेत, म्हणजे आई वडील, मुलं किंवा भावंड, ह्या इतक्या जवळच्या नात्यामध्ये इतका महाप्रचंड ईर्ष्या, जेलसी,
इतकी असू शकते की या टोकाला ती जाऊ शकते आणि खून होतो, ही गोष्ट अतिशय भीतीदायक आहे. आणि इतक्या हाय प्लेसेसमध्ये, म्हणजे ज्या व्यक्तींच्या विषयी लोक कधी कधी ते आयकॉनिक पण होतात, अशा माणसांच्याकडनं अशा घटना घडल्यानंतर एक प्रकारची लेजिटिमेसी, उसने भी किया तो मैं भी कर सकतो, असा जर त्यातला मेसेज जात असेल तर तो भयंकरच आहे. नक्की भयंकर आहे, भीतीदायक आहे आणि आपण तितकंच धक्कादायक आहे. पेपरला वाचतो, म्हणजे फक्त हाय प्रोफाईल मध्ये नाही तर लो प्रोफाईल मध्ये पण ह्या घटना घडतायत की कुठेतरी प्रेमसंबंध जुळलेत, मग ते झोपडपट्टीत असो, मग मुलाची हत्या झाली, मुलीची हत्या झाली, किंवा केवळ संशयामुळे काहीतरी घटना घडलीये, हे आपण नक्की शीनाच्या या मर्डर मिस्ट्रीमध्ये म्हणजे खरं म्हणजे अजूनही बऱ्याच काही गोष्टी समोर येणं बाकी आहे. त्यामुळेच काही धास्ती वाटते की आणखी पुढे काय येणार आहे. सर आणि मॅडम, या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आलेली आहे, पण तुम्ही इथं आलात आणि ही चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. शीनाची मर्डर मिस्ट्री पाहता त्यामधून रोज नवनवे खुलासे येतील, मात्र जे काही घडलेलं आहे ते निश्चितच धक्कादायक आणि भीतीदायक सुद्धा आहे आणि समाजाला अंतर्मुख करायला लावणारीच अशी ही घटना आहे. या खास कार्यक्रमात आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.